पुरवासिनं विलसितं च रुक्मिण्यां पाण्डुरङ्गं नमाम्यहम् आदिनाथसमारम्भान् श्रीज्ञानराजमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च तुकारामदा वन्दे वारकरी परम्पराम् ज्ञानेशं नामदेवं च एकनाथं तथैव च वन्दे वारकरी परम्पराम् आदिनाथं च मत्स्येन्द्रं वरवरक्षं ज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः गणेशं विघ्नहर्तारं विद्यादात्रीं च शारदां पार्वतीशं करो नत्वा भाष्ये वृत्तिप्रभाकरम्। श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक, अहेतुकी, अकारण करुण अशा कृपेण वृत्तिप्रभाकर या ग्रंथाचा आपण विचार करत आहोत. या ग्रंथातील विचार प्रसंगी तृतीय प्रकरणाचा विचार करताना आपण यापूर्वी त्यामध्ये चार जी शब्दबोधाची कारणं आहेत त्यांचा आपण विचार पाहिला. इथून पुढे आपण उत्कट जिज्ञासेस बोधाची हेतुता याला कारण मानू. म्हणजे उत्कट जिज्ञासा ही ज्ञानाचं कारण आहे. पहा, प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री इंद्रिय संयोगाधिक आहेत. म्हणजे इंद्रियांचा संयोग हे प्रत्यक्ष ज्ञानाचं कारण आहे. आणि अनुमिती ज्ञानाची सामुग्री व्याप्ती ज्ञान आहे. प्रत्यक्ष ज्ञान व्हायचं असेल तर इंद्रिय संयोग विषयाशी झाला पाहिजे. आणि अनुमिती ज्ञानाचं सामुग्री आहे व्याप्ती ज्ञान. जेव्हा दोन्ही ज्ञानाची सामुग्री असते तेव्हा दोन्हीचेही फल समकाली होत नाही. आता कधी कधी काय होतं की प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री सुद्धा असते आणि अनुमिती ज्ञानाची सामुग्री सुद्धा असते. थोडं एकाग्रतेत ह्या दोन्ही ज्ञानाची सामुग्री आहे. प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री आहे आणि अनुमिती ज्ञानाची सामुग्री आहे. प्रत्यक्ष ज्ञानाची सामुग्री इंद्रियांचा संयोग आहे आणि अनुमिती ज्ञानाची सामग्री व्याप्ती ज्ञान आहे. जेव्हा कधी आता पहा दोन प्रकारच्या सामग्री आहेत, मग आपल्याला काय वाटतं की दोन्हीही कार्य झालं पाहिजे. एक आहे का प्रत्यक्ष ज्ञान, कोणाकोणाची सामग्री आहेत आपल्याकडे आणि प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री काय आहे? इंद्रियार्थ संयोग, इंद्रिय म्हणतो हे ना, इंद्रिय आणि विषयांचा संयोग, इंद्रिय हे सगळं. अनुमिती ज्ञानाची सामग्री कोण आहे? व्याप्ती ज्ञान. मी नंतर विचारणार शेवटी. तेव्हा जर दोन्ही ज्ञानाची सामग्री असते तेव्हा दोन्हीचे फल समकाली होत नाही. एकाच काळी दोघांचं फळ होत नाही. कारण एका क्षणात दोन ज्ञानाची उत्पत्ती होऊ शकत नाही. म्हणजे एकाच क्षणी प्रत्यक्ष व अनुमिती असे दोन ज्ञान होत नाही. याचं एकच क्षण आहे. एकाच क्षणामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाची जरी सामग्री असली आणि अनुमिती ज्ञानाची जरी सामग्री असली, परंतु एक नियम आहे, एका क्षणी दोन ज्ञान उत्पन्न होत नाहीत, अनुमिती आणि प्रत्यक्ष. पहा, दोन ज्ञानाचा आधार एक क्षण होऊ शकत नाही. लक्षात आलं ना? म्हणजे एका काली दोन ज्ञान होत नाहीत. क्रमानं होतील परंतु एका क्षणात नाही. व्यधिकरण दोन ज्ञानाची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या मनुष्याला व्यधिकरण म्हणजे वेगळ्या वेगळ्या अधिकरणात. समजा देवदत्ताला प्रत्यक्ष झालं आणि यज्ञदत्ताला अनुमिती झाली, हे होऊ शकतं. परंतु एकाच देवदत्ताला अनुमिती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान
हे एका काली कधीच होऊ शकत नाही. व्यधिकरण दोन ज्ञानाची म्हणजे वेगळ्या वेगळ्या अधिकरणात असणाऱ्या दोन ज्ञानाची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकते. जसे देवदत्ताचे ज्ञान आणि यज्ञदत्ताचे ज्ञान व्यधिकरण आहे. देवदत्ताला झालेलं ज्ञान हे देवदत्तामध्ये झालं, देवदत्त म्हणजे देवदत्ताच्या आत्म्यात झालं. आणि यज्ञदत्ताला झालेलं ज्ञान हे यज्ञदत्ताच्या आत्म्यात झालं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या अधिकरणामध्ये ज्ञान होऊ शकतात, परंतु एकाच अधिकरणामध्ये दोन ज्ञान एकाच क्षणी होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्या दोन ज्ञानांची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकते. पण समानाधिकरण म्हणजे एकाच अधिकरणात दोन ज्ञानांची उत्पत्ती एका क्षणात होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. सारांश म्हणजे वेदांत मत असो किंवा न्यायमत असो, एका क्षणी एकाच आकाराची वृत्ती होते, अन्य दोन आकाराची वृत्ती होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. सारांश तात्पर्य अर्थ काय आहे? दोन ज्ञानांच्या दोन्ही सामुग्रीचे फल एका कालात होत नाही. म्हणजे सामुग्र्या दोन असतील परंतु त्याची फळं एका क्षणात होऊ शकत, दोन प्रकारची होऊ शकत नाही. फळाला क्षणभेद लागेलच. तर त्या दोन सामुग्रीपैकी जी सामुग्री प्रबल असेल तिचे फल अगोदर होते आणि जी दुर्बल असेल तिचा बाद होतो, तिचं फल होत नाही. जे प्रबल असेल, पहा आता तुम्ही म्हणाल दोघ जण मल्ल युद्ध करू लागले, दोघांकडे जिंकण्याची सामग्री आहे, मग दोघेही जिंकतील असं नाही ना. त्यातील जे प्रबळ असेल, जो प्रबळ असेल तो जिंकेल, त्याला फळ भेटेल, आणि जो दुर्बल असेल त्याला त्याचं फळ भेटणार नाही. या रीतीनं दोन ज्ञानांच्या दोन्ही सामुग्रीचे फळ एका कालात होत नाही. तर त्या दोन सामुग्रीपैकी जी सामग्री प्रबल असेल तिचे फल होते व जी सामग्री दुर्बल असेल तिचा बाद होतो. म्हणजे प्रबलता आणि दुर्बलता ही अनुभवानुसार अनुमेय आहे. आपला जसा अनुभव त्या अनुभवानुसार ती सामग्री अनुमेय आहे. जसे भूतल आणि घट यांच्याशी नेत्राचा संयोग ज्या कालात होतो त्याच कालात घटवत भूतलम या वाक्याचे श्रवणही झाले तर तेथे घटवान भूतल आहे अशा प्रत्यक्ष ज्ञानाची आणि शाब्द ज्ञानाची अशी दोन्ही ज्ञानाची सामग्री आहे, तथापि प्रत्यक्ष ज्ञानच होते. पाहता प्रबलता, आता तुम्ही म्हणणार की प्रबल सामग्री कोणती, दुर्बळ सामग्री कोणती, मग एक समजायचं कसं, तर सांगतात अनुभवानुसार. आपल्या अनुभवानुसार ही सामग्री प्रबळ आहे आणि ही सामग्री दुर्बल आहे हे ठरवायचं. एकत्र ते ठरवलं जात नाही. कारण की पहा, जसं भूतल आणि घट याच्याशी नेत्राचा संयोग ज्या काळात आहे, ज्या समयी आपला आता पहा नेत्राचा संयोग या घटाशी आहे आणि भूतलाशी आहे, जे वेळी आहे त्याच वेळी एखाद्याने वाक्य उच्चारलं घटवत भूतलम, तेव्हा कानानं सुद्धा ऐकलं. घटावालं भूतल आहे हे आपल्या प्रत्यक्ष आहे आणि घटवत भूतल हे आपल्याला कानानं सुद्धा ज्ञान झालं. एकाच काली घटवत भूतलम असंही ज्ञान आहे आणि हे प्रत्यक्षही आहे आणि कानानं शब्द सुद्धा ऐकला. मग येथे शाब्दबोध होईल की प्रत्यक्ष ज्ञान होईल? आता होतो की नाही, परंतु आपल्याला किती जरी झालं तर इथं प्रत्यक्ष ज्ञान होतं घटवत भूतल, आहे की नाही? शाब्दबोध होत नाही.
मग पहा आता, त्याच कालात घटवत भूतलम या वाक्याचे श्रवणही झाले तर तेथे घटवान भूतल आहे अशा प्रत्यक्ष ज्ञानाची आणि शाब्द ज्ञानाची अशी दोन्ही सामुग्री आहे. प्रत्यक्षाची सामुग्री आहे आणि शाब्द ज्ञानाची सामग्री आहे. तरी सुद्धा तथापि म्हणजे तरी सुद्धा प्रत्यक्ष ज्ञान होते, शाब्द ज्ञान होत नाही. म्हणून जेव्हा समान विषयक प्रत्यक्ष ज्ञानाची व शाब्द ज्ञानाची सामग्री असते तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री प्रबल असते आणि शाब्द ज्ञानाची सामग्री दुर्बल असते. हे लक्षात ठेवायचं. जेव्हा समान विषयक सामग्री म्हणजे समान विषयक घटवत भूतल या समान विषयकच शाब्दबोधाची सामग्री आहे आणि प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री आहे, अशा काली प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री प्रबल समजायची आणि शाब्द ज्ञानाची सामग्री दुर्बल समजायची. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगेल समान विषयक ज्ञानम प्रति समान विषयक ज्ञानम प्रति शाब्दबोध सामग्री अपेक्षया प्रत्यक्ष ज्ञान सामग्री प्रबला. हे लक्षात ठेवायचं. हा कार्यकारण भाव. परंतु जेव्हा भूतल संयुक्त घटाशी नेत्राचा संयोग होत नाही. पहा, ज्यावेळी आपला नेत्राचा भूतल संयुक्त घट भूतल पृथ्वीवर ठेवलेल्या घटाशी ज्यावेळी नेत्राचा संबंध होत नाही, अशा वेळी नेत्र संयोगाभावकालीन भूतला आहे ना, त्याच वेळी जर भूतलामध्ये घटाचे कोणी म्हटलं पुत्रस्ते जातः या वाक्याचे श्रवणही झाले, ठीक ना. म्हणजे पहा, जेव्हा भूतल संयुक्त घटाशी नेत्राचा संयोग होतो, ठीक झाला, त्याच वेळी जर कोणी म्हटलं पुत्रस्ते जातः नेत्राचा घटाशी संयोग झाला, भूतलावर ठेवलेल्या घटाशी नेत्राचा संयोग झाला आणि त्याच वेळी कोणी तरी म्हटलं की पुत्रस्ते जातः तुम्हाला पुत्र उत्पन्न झाला, तर त्यावेळी भूतलामध्ये घटाचे प्रत्यक्ष ज्ञान न होता पुत्र जन्माचा शाब्दबोध होतो. कारण की त्याच वेळी नेत्र संयुक्त आहे ना, घटाचा संबंध आहे, परंतु त्याला सांगितलं तुझा मुलगा झाला, त्याचं घटाकडे दुर्लक्ष, घट पृथ्वीच्या त्या भूतलाशी घट नेत्र संयुक्त होऊ नाही, त्याचं ज्ञान होत नाही आणि त्याला लगेच शाब्दबोध होतो मला मुलगा झाला आणि त्याचा आनंदात उडे मारायला लागतो, आहे की नाही. असं होतं ना, त्यानं मला लक्षातच नाही राहिलं, पुढे घट ठेवला होता, आहे ना. तर त्यावेळी भूतलामध्ये घटाचे प्रत्यक्ष ज्ञान न होता पुत्र जन्माचा शाब्दबोध होतो. म्हणून जेव्हा भिन्नविषयक प्रत्यक्ष व शाब्द या दोन्ही ज्ञानाच्या सामग्री असतात. पहा, भिन्न विषयक प्रत्यक्ष ज्ञान आणि भिन्न विषयक शाब्द ज्ञान या दोघांच्या जरी सामग्र्या असतात तेव्हा शाब्दबोधाची सामग्री प्रबल असते आणि प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री दुर्बल असते. हा समान विषयक शाब्दबोध आणि प्रत्यक्ष ज्ञान याच्या दोघांची सामग्री असेल तर तेथे प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री प्रबल असते आणि शाब्दबोधाची सामग्री दुर्बल असते. आणि भिन्न विषयक ज्ञानामध्ये प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री दुर्बल होते आणि शाब्दबोधाची सामग्री प्रबल होते. हे लक्षात ठेवायचं. दोन्ही ज्ञानाची सामग्री असतात. जेव्हा भिन्न विषयक प्रत्यक्ष व शाब्द या दोन्ही ज्ञानाची सामग्री असतात तेव्हा शाब्द सामग्री प्रबल असते आणि प्रत्यक्ष सामग्री दुर्बल असते. या रीतीने सूक्ष्मदर्शी पुरुषांनी बाध्यबाधक भावाचा विचार करून प्रबल व दुर्बलता जाणून घ्यावी. त्यांची प्रबलता व दुर्बलता आपण समजून घेतली पाहिजे. हा पूर्वोक्त बाध्यबाधक भाव जिज्ञासा शून्य स्थलीच असू शकतो, आहे ना.
जिथं जिज्ञासा नसते, आपल्याला हेच ज्ञान व्हावं असं जिथं जिज्ञासा नसते तेथेच या सामग्रीचा आपण विचार मांडला पाहिजे. परंतु जेथे जिज्ञासा असते तेथे ही सामग्री चालत नाही, तेथे हा बाध्यबाधक भाव चालत नाही. पहा, जसं जेव्हा एका वस्तूची जिज्ञासा असते व दुसऱ्या वस्तूची जिज्ञासा नसते आणि त्याचबरोबर दोन्ही वस्तूंच्या बोधाची सामग्री असते. पहा, आपल्याला एकाला जाण्याची इच्छा आहे, एकाला जाण्याची इच्छा नाही आणि दोन्ही सामग्री आल्या, दोन्हीची सामग्री आहेत. परंतु समजा घटवत भूतलम या प्रत्यक्ष ज्ञानाची सामग्री आहे आणि कोण्या दुसरं केव्हा पुत्रस्थे जात या दोघांची सामग्री आहे. परंतु आपल्याला घाटाला जाण्याची अगोदर इच्छा आहे, तर त्यावेळी जिज्ञासा ज्याची असेल त्याचंच ज्ञान अगोदर होतं आणि जिज्ञासा ज्याची नसेल त्याचं ज्ञान अगोदर होत नाही. तेव्हा जेथे जिज्ञासित वस्तूचा बोध होतो तेथे जिज्ञासित वस्तूचा बोध होतो, अजिज्ञासित वस्तूचा बोध होत नाही. पण ज्याची जिज्ञासा असते त्याचा बोध होईल, ज्याची जिज्ञासा नसते त्याचा बोध होत नाही. यावरून जिज्ञासिताच्या बोधाची सामग्री प्रबल व अजिज्ञासिताच्या बोधाची सामग्री दुर्बल असते, है ना? असे जाणावे असं आपण समजून घ्यावं. ज्ञानाचा इच्छेस जिज्ञासा म्हणतात, है ना? आणि त्या इच्छेच्या विषयास जिज्ञासित म्हणतात. ज्ञानाची ज्ञातुम इच्छा जिज्ञासा, जाणण्याची इच्छेला जिज्ञासा आणि ज्ञानाच्या इच्छेचा विषय त्याला जिज्ञासित. आपण त प्रत्यय करतो ना, क्रमामध्ये त प्रत्यय होतो. जिज्ञासा हा विषय जिज्ञासित. ठीक ना? जिज्ञासा सहित सामग्री सर्व प्रबल असते, सगळी जिज्ञासायुक्त सामग्री प्रबळ असते. परंतु जेव्हा उभयांची जिज्ञासा असते तेव्हा मात्र उत्कट जिज्ञासा प्रबल व बाधक असते. जेव्हा दोघांची जिज्ञासा असते, तुम्हाला आता काय सांगितलं, जे एकाची जिज्ञासा असते एकाची जिज्ञासा नसते, तेव्हा ज्याची जिज्ञासा असते ते प्रबळ आणि ज्याची जिज्ञासा नसते ते दुर्बळ. बरं, जेव्हा दोघांची जिज्ञासा असते, जेव्हा दोघांची जिज्ञासा असते तेव्हा ज्याची उत्कट जिज्ञासा असते ते प्रबळ आणि ज्याची उत्कट जिज्ञासा नसते ते दुर्बळ. आता तुम्हाला पहा, अभ्यासाच्या वेळी उत्कट जिज्ञासा जर भोजनाची झाली तर अभ्यासाची इच्छा होत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुसरीकडेच इच्छा होते. परंतु आपली जिज्ञासा खरंच अभ्यासाविषयी आपला धर्म समजून, आपलं कर्तव्य समजून इतकी प्रवृत्ती झाली पाहिजे, कारण की आपल्याशिवाय कोणी करू शकत नाही. आपण म्हणतो ना, कधी कधी आमची अभ्यासाविषयी प्रवृत्तीच होत नाही, तेवढी तीव्र इच्छा राहत नाही. ती तीव्र इच्छा, अरे इच्छेला हे वारंवार आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. निरीच्छ माणसानं ध्येय मोठं ठेवलं पाहिजे. ध्येयाच्या पूर्तीकरिता मला इतके ग्रंथ पूर्ण करायचीच या ध्येयात निघलं पाहिजे. हे ना, हे पूर्ण झालंच पाहिजे, हे मनुष्याचं ध्येय पाहिजे. आणि मी या अभ्यासाद्वारे आपल्या या संस्कृतीच्या उत्कर्षाकरिता मी काहीतरी प्रयास करेन, मी काही ना काही हातभार लावीन. त्याच्याकरता आपला एक उद्देश झाला पाहिजे सगळ्यांचं मिळून. त्यानं काय होतं की आपला उद्देश काय असला पाहिजे, शास्त्रोत्कर्ष आणि लोकातील या हिंदू धर्माच्या संस्काराचा उत्कर्ष. शास्त्र, कारण की शास्त्र आणि संस्कृती याच्या उत्कर्षाकरिता आपला
व ध्येय पाहिजे. शास्त्र संस्कृती याचा उत्कर्ष. आणि याच्याकरिता आपल्याला, कारण की हे शास्त्रोत्कर्षाकरिता आपल्याला अभ्यास झाला पाहिजे. आणि संस्कृतीच्या उत्कर्षाकरिता आपण त्याला समाजामध्ये रुजवलं पाहिजे. याच्याकरिता दोन हे आपण लक्षात ठेवून उद्देशाकडे प्रवृत्त झालं का होणार नाही. कारण की आपणच करू शकतो, दुसरे कोणी नाही. दिवस रात्र आपण त्याच्या मेहनतीला आपण लागलं पाहिजे. जे भगवंतानं आपल्याला जी सामग्री दिली आहे तिचा आपण यथा सांग उपयोग केला पाहिजे. नाहीतर पुढच्या जन्मात आपल्याला ती योग्यता देणार नाही. म्हणून आज करायचं, कारण तिचा आपण सदुपयोग केला पाहिजे. भगवंतानं दिलंय ना सामर्थ्य, मग ते आपण पार पाडलं पाहिजे. मग प्राणपणाला लागले तरी चालतील. आपण तसं एकदम निघलं पाहिजे. पहा आपल्याला कुठून कुठे गेलं. ज्याची उत्कट जिज्ञासा असते त्याचा बोध होतो. आपल्या अभ्यासाची उत्कट जिज्ञासा असली ना, काय होणार नाही, कोण करू शकणार नाही. एकदम तुफान त्या अभ्यासामागे लागला पाहिजे. एकदम सगळं शरीर ते झोकून दिलं पाहिजे. काही नाही, शरीरा कशी परवा नाही, कशाची परवा नाही, केवळ अभ्यास एक अभ्यास. त्याच्यानंतर शरीर गहू नये, आपले आराम गहू नये. आराम हराम आहे तर हरामच आहे. आणि एकदम त्याच्यामध्ये तर मनुष्याचा उत्कर्ष होतो. केवळ शरीराकडे पाहून कधी उत्कर्ष होत नाही. काही नाही, आपल्याला सगळ्यांचं बेभान झालं पाहिजे आणि आपल्या उद्देशाचं भान झालं पाहिजे. मग उद्देशाला जे जे पौष्टिक आहे ते करू, परंतु उद्देशाला सोडून आपण कुठे भटकलो नाही पाहिजे. चला, कारण पाहता उत्कट जिज्ञासा संहिता रहितास ब्रह्मबोध होत नाही. म्हणजे उत्कट जिज्ञासावानासच, ज्याची उत्कट जिज्ञासा असते त्याचा बोध होतो. म्हणजे उत्कट जिज्ञासा ही प्रबल असते आणि दुर्बलताचा बाधक असते. याच कारणास्तव अध्यात्म ग्रंथात असे लिहिले आहे की उत्कट जिज्ञासावानासच ब्रह्मबोध होतो. म्हणजे आपल्याला ब्रह्मबोधाची जर उत्कट जिज्ञासा असली ना तरच ब्रह्मबोध होतो. आपलं खरं उद्देश तेच आहे, त्याला अनुसरून आपले शास्त्र आणि संस्कृती आहे. कारण की त्याची योग्यता यानंच होईल हळूहळू. म्हणून हे आपण केलं पाहिजे. पण जर उत्कट जिज्ञासा असेल, रात्रंदिवस ब्रह्मध्यास लागला पाहिजे. मला ब्रह्मबोध होईल कसा, त्याच्यात वेळ झालं पाहिजे की मला नाही, ब्रह्मबोध झाला पाहिजे. मग तो होईल कोणत्या साधनानं, जी साधना होईल ती रात्रंदिवस आपण केली पाहिजे. आणि पहा बरं, मागे मोठाले जे राजला रामकृष्ण परमहंस, ज्ञानोबराय तर सोडून द्या, जगद्गुरु तुकाराम महाराज, नामदेवराय यांनी साधना केल्या, साधना करून त्या तत्वाला प्राप्त केलं. आपणही केलं पाहिजे. आपणही रात्रंदिवस झगडलं पाहिजे यांच्याशी, तर आपल्याला काही लाभ होतो. नाहीतर काय होत नाही ना. करायचं, आणि आपल्यात सामर्थ्य आहे, आपण करू शकत असं नाही. आपल्यातच सामर्थ्य आहे, दुसऱ्यात कोणात असणार आहे. ज्ञानोबरायांच्या आश्रयात राहणारे आपण, भगवान पांडुरंगाच्या आश्रयानं जगणारे, आपल्यात सामर्थ्य नसणार मग असणार कोणात, जगात कोणात नसणार. म्हणून आपण त्या उद्देशानं एकदम प्रवृत्ती होणं लागलं पाहिजे मागे. पहा, उत्कट जिज्ञासावानासच ब्रह्मबोध होतो. उत्कट जिज्ञासा रहिताच ब्रह्मबोध होत नाही व होणेही शक्य नाही. कारण ज्या पदार्थाची जिज्ञासा सहित बोध सामुग्री असते तिचा उत्कट जिज्ञासा सहित बोध सामुग्रीने बाध होतो. म्हणजे समजा आपल्याला उत्कट संसाराची जिज्ञासा आहे आणि थोडी ब्रह्मज्ञानाची सामग्री आपल्याकडे आहे, शास्त्राध्ययन करतो आपण, आपल्याकडे सगळं चिंतालाल तत्वमसी वाक्याचं श्रवण करतो, परंतु काय होतं, आपल्याला संसाराविषयक उत्कट जिज्ञासा आणि त्याची सामग्री आहे. तर संसाराविषयक उत्कट जिज्ञासाने या आत्मबोधविषयक सामग्रीचा बाध होत जाईल. मग बोध नाही होणार. आपली उत्कट जिज्ञासा पाहिजे
परमार्थाकडे. आणि या मग या परमार्थातील उत्कट जिज्ञासाने संसारविषयक जिज्ञासेचा बाध होऊन जातो. अन्यथा केवळ जिज्ञासा सहित बोध सामुग्रीच अन्य लौकिक बोध सामुग्रीची बाधक असते. नाहीतर जिज्ञासा सहित जी बोधाची सामुग्री, कोण? जिज्ञासा सहित तत्वज्ञानाची बोधाची जी सामुग्री असते ती सामुग्रीच कोणाचा बाध करते? लौकिक बोध सामुग्रीची बाधक असते. कारण लौकिक पदार्थाची जिज्ञासा आणि तिची प्रत्यक्षाधिक बोधाची सामुग्री ही सर्वदा जागृत कालातच असते, है ना? लौकिक बोधाची सामुग्री आणि त्याची जिज्ञासा कधी असते? जागृत अवस्थेत. है ना? जागृत कालातच ती संभवनीय आणि असणे संभवनीय आहे. तसेच त्याच्याहून जिज्ञासारहित ब्रह्मबोधाच्या सामुग्री त्याचा बाध होणे स्वाभाविकच आहे. त्यांच्यापासून म्हणजे जागृत कालातील जी काही लौकिक पदार्थाच्या बोधाची सामग्री आहे तिच्याद्वारे ब्रह्मबोधाच्या सामग्रीचा बाध होणं सरळ आहे, स्वाभाविक आहे. तसेच म्हणून त्या जिज्ञासा सहित लौकिक पदार्थाच्या प्रत्यक्षाधिक बोध सामग्रीचा बाध होण्याकरिता, म्हणजे जिज्ञासा सहित जे लौकिक पदार्थ आहेत ना त्या लौकिक पदार्थांच्या प्रत्यक्षाधिक बोध सामग्रीचा बाध होण्याकरिता एकमात्र ब्रह्मबोधाची उत्कट जिज्ञासाच पाहिजे. काय पाहिजे? उत्कट जिज्ञासा. मग आता बरं, कारण काय होतं, सामान्य जर जिज्ञासा असेल तर तिनं लौकिक पदार्थाच्या सामग्रीनेच जिज्ञासाच्या सामग्रीचा बाध होतो, म्हणजे ब्रह्मबोधाच्या सामग्रीचा बाध होतो. मग आपल्याला जर लौकिक बोधाच्या सामग्रीचा बाध करायचा झाला तर कशी जिज्ञासा पाहिजे? उत्कट जिज्ञासा. फार जिज्ञासा पाहिजे आत्मज्ञानाची. रात्रंदिवस आपण याच्याकरता तडफडलं पाहिजेत. खरं आपल्याला मनात खेद झाला पाहिजे, का बरं मला बोध होत नाही, असं मनात त्याचा ध्यास लागला पाहिजे. आपल्याला ध्यास लागत नाही, मग ध्यास लागत नाही ना, मग आपण उपासना केली पाहिजे, आपण शास्त्र चिंतन केलं पाहिजे आणि निष्काम कर्मही केलं पाहिजे. कधी ना कधी ती जिज्ञासा येईल आणि ह्या जिज्ञासेच्या ही जिज्ञासा व्हावी हिच्याकरता प्रवृत्ती झाली पाहिजे. होईल ना कधी ना कधी. आपल्याला काय म्हटलं ना, आज बरं तुम्हाला म्हटलं महाराज, अरे हाय बाबा चांगला अभ्यास कर, तुम्हाला दुसऱ्या 2 वर्षानं महंत करू, असं जर म्हटलं तर अंतःकरणात काय होतं, अरे मला इथला महंत बनवतील तर नाही, मग महंत बनण्याकरता अभ्यास केला पाहिजे, कारण तिथं प्रवचन करावं लागेल म्हणून. होतं की नाही? नाही, अरे असंच आहे ना, म्हणजे माणसाची प्रवृत्ती अशातच होते. परंतु तुम्हाला म्हटलं महाराज तुम्हाला ब्रह्मबोध होईल, कशाला ब्रह्मबोध, काय भेटणार आहे यानं, म्हणजे माणसाची. परंतु सगळ्यात महालाभ म्हणजे आत्मज्ञान आहे. आत्म यल्लाभांना परोलाभो मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. अरे ज्या लाभापेक्षा कोणता लाभ जगात नाही. महालाभ आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा लाभ, या जागतिक कितीही आपण फिरलो काही केलं तरी या जागतिक फेऱ्यामध्ये सगळ्यात मोठा लाभ म्हणजे आत्मलाभ आहे. हा लाभ सगळ्यात मोठा आहे आणि तो लाभ जर आपल्याला प्राप्त झाला तर मनुष्य किती दुःखात सुखी राहतो. पहा आपले राजे रजवाडे हे मध्ये या भारताच्या स्वतंत्रोत्तर काळात हे आपल्या देशविरोधीच राजे आले. देशविरोधी म्हणजे आपल्या संस्कृतीच्या विरोधी, शिक्षक पद्धती वाले हे सगळे आले. याने आपल्या
या संस्काराच्या नासधूळ करून सोडले, संस्कार नष्ट करवले. परंतु जर मध्येच आता सध्याला आहे आपला, ठीक आहे, फार चांगलं आहे सध्याला आपल्या, मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीकरता चांगला सुवर्णयुगच असं वाटतं. कारण की याच्यामध्ये राम मंदिरासारखे एवढे मोठाले कामं होतात. अर्थात हे चांगलं आहे. आणि जर आपल्या काळात जर असे राजे पूर्वी असते, आजचा भारत हा फार वेगळा झाला असता. कारण की राजा जसे असते ना तशी प्रजेचे नंतर पुढचे, कारण की लोकांना तिकडे मार्ग कल होतो. पण आपण आज परमार्थामध्ये कारण की केलं आपण करायला पाहिजे आणि आपण दुसऱ्याकडून करवलंही पाहिजे. आपल्याला ह्याच्याकरिता निरंतर या बाह्य विषयामध्ये, बाह्य कोणत्याही हा टेक्नॉलॉजीचा वापर करायचा, परंतु अध्यात्माकरिता, टेक्नॉलॉजी अध्यात्म प्रचाराकरिता, या संस्कृतीच्या प्रचाराकरिता, लोकांना संस्कार देण्याकरिता. परंतु आपण त्याच्यामध्ये नष्ट होण्याकरिता आपण ते संस्कार नाही घ्यायचे. त्याच्याकरिता नित्य निरंतर आपण प्रयास करावा आणि निरंतर आपल्या जोपासून या अभ्यासाला लागावं आणि आपल्याला ज्ञान होईल. पहा, पूर्वीचे राजे सगळं सोडून देऊन हिमालयादिकामध्ये तपश्चर्या करण्याला जात असत. मग ते मूर्ख होते का? ज्यांनी सगळं आपल्या सगळ्या संपत्ती इत्यादिकांचा त्याग करून, अरे धर्मराजा त्यांनी बी अंतकाळी परीक्षिताला देऊन ते गेले की. मग आपण काय आहेत, आपल्याला भगवंतानं इतका सुवर्ण संधी दिली आहे आणि त्या संधीचा लाभ घेऊन आपण शास्त्रचिंतन याच्यामध्ये लागून शास्त्रविचार आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया, या रीतीनं आपण झोपल्यापासून ते उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत, मरण्यापर्यंत आपण वेदांताचं चिंतन केलं पाहिजे. आणि याच्यातून फार पुण्य होत आहे. फार आपण काय होतं ना, विक्षिप्त सारखं आपण, म्हणजे आपल्याला काय वाटतं की याच्यात काय होत नाही, याच्यात फार मोठा लाभ आहे. यानं आपण चिंतन करता करता आपली ऊर्ध्वगती होते. आणि जितकं आपण कमी चिंतन करू तितकं, कारण की आपल्या चिंतन आपल्याला त्याच्यात चिंतन फार करायचं, जप करायचा, ध्यान करायचं. कारण की आपलं अभ्यासातून बहिर्वृत्ती होता कामा नये. जर होत असेल तर मला असं होतं आहे, मी याच्याकरता काय उपाय करू, आपण केले पाहिजेत ना. ते उपायाचा अनुष्ठानं केले पाहिजेत आणि त्यानं ते प्रतिबंध दूर होतात. भगवान विठ्ठलाची प्रार्थना करायची, सरस्वती मातेची प्रार्थना करायची की देव मला हे ज्ञान प्राप्त होऊ दे, माझी अभ्यासाविषयी प्रवृत्ती वाढू दे. तर भगवान परमात्मा सहायता करतात ना. ज्ञानोबरायाला जाऊन प्रार्थना करायची, मला हे ज्ञान येऊ दे, मला या ज्ञानाविषयी रुची होऊ दे. आणि आपण स्वतः प्रवृत्ती ठेवायची. ती का नाही होणार, होतेच. म्हणून तयार राहा, आपण अभ्यास करा. आणि तुमच्यात सामर्थ्य आहे असं नाही आहे, सामर्थ्यवान आपण आहोत, परंतु ते सामर्थ्य आपण जागृत करून त्या मार्गाने अग्रसर झालं पाहिजे. कितीही कठीणाई होत, आपल्याकडं पर्वत कोसळत, परंतु नाही, आपण लागायचं मार्गाला. मग काय हो, आता आलोत ना का, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी. मग काय नाही, मागे नाही. ते ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायामध्ये की देह जाओ अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. अरे आम्ही परमात्माचा येतं देव, परंतु आपल्या कार्यावर ह्या संलग्नेनं लागलं पाहिजे. अरे देह भेटेल ना पुढे, एवढी काय देहामध्ये आपण आसक्ती ठेवून लागलो. आपल्याकडे काय होतं की कोणी म्हटलं की नाही, पण देहाचं म्हणजे मी देहा करताय की देह माझ्या करताय, माझ्या करता देह आहे ना, मग चालेल माझ्यानुसार, मी नाही देहा करता. त्याच्याकरता आपलं एकदम दृढ असावं. आम्हाला तर कोणी म्हणतात की नाही, एवढं कशाला पाठ घेता, पुढे लागेल. अरे पुढे भेटेल की,
एवढी काय चिंता केली? भगवंताची इच्छा असेल तर आज चालेल जास्त दिवस, नाही चाललात नाही चालला, पुढे दुसरा भेटेल. परंतु आजचं काम आपण हाती घेतलेलं का सोडायचं? बरं पुढे नाही जर का लवकरच आपला काळ निश्चित असला आणि आपण आता नाही काम केलं, पुढे पुढे का जगणार? त्याच्याकरता आज आत्ता ताबडतोब आपण आपले कामं करायचे असतात, पुढे नाही पाळायचं. स्वकार्यमध्य कुर्वीत, आजचं असेल उद्याचं कार्य आजच करावं. अपराह्निकम पूर्वाह्ने अपराह्निकम, पूर्वान्नात करायचं का अपराह्निक म्हणजे दुसऱ्या अन्नामध्ये करायचं काम ते या अन्नात करावं. बर, न प्रतीक्षते काल कृतम अस्य नवा कृतम. काळ आपला वाट पाहत नाही की यानं काम याचं केलंय की केलं नाही केलं, पण आज आपण आता ताबडतोब कार्यात लागलो पाहिजे. म्हणून आत्मबोधाकरिता पुढे होईल असं नाही, आत्ता आपण साधना आत्ता करायची, होईल तेव्हा होईल. पण साधनेत याच्यात फार आनंद येतो. साधनेमध्ये एकदम बिनफिकीर राहिले ना, साधनेमध्ये अभ्यासामध्ये याचा आनंद वेगळाच आहे. एकदम धुंदीत राहिले पाहिजे. शास्त्रांच्या चिंतनात, अभ्यासात, साधनेत जगाचं भान नसलं पाहिजे, असं पाहिजे. फार आनंद येतो. म्हणून त्या जिज्ञासासहित लौकिक, हे लक्षात ठेवायचं, जिज्ञासासहित लौकिक पदार्थाच्या प्रत्यक्षाधिक बोध सामग्रीचा बाध होण्याकरिता एकमात्र ब्रह्मबोधाची उत्कट जिज्ञासाच पाहिजे. त्या उत्कट जिज्ञासासहित ब्रह्मबोधाच्या सामग्रीनेच लौकिक पदार्थाच्या जिज्ञासासहित बोध सामग्रीचा बाध होतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा या वेदांत सूत्राचे ही वरील अर्थातच तात्पर्य आहे, है ना? हेच ब्रह्मजिज्ञासा सूत्राचंही हेच तात्पर्य आहे, म्हणजे उत्कट जिज्ञासा करायची. यद्यपि व्याख्यानकारांनी जिज्ञासा पदाची विचारामध्ये लक्षणा मानली आहे अथवा आणि कर्तव्य पदाचा अध्याय केला आहे. भगवान भाष्यकार इत्यादी टीकाकार आहेत ना, त्यांचा हाच अर्थ आहे. जिज्ञासा पदाची विचारामध्ये लक्षणा आणि कर्तव्य पदाचा अध्याय केलेला आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाकरिता वेदांत विचार कर्तव्य आहे अशा या सूत्राचा अर्थ होतो. तथापि या सूत्रात विचार या वाचक पदाचा त्याग करून लाक्षणिक जिज्ञासा पदाचा प्रयोग केला आहे ना. विचार पदाचा विचार शब्द नाही लिहिला, आता तो ब्रह्मविचार कर्तव्य असं नाही लिहिला, परंतु लाक्षणिक पदाचा प्रयोग केला. त्यापासून सूत्रकारांचे तात्पर्य वाच्य व लक्ष या दोन्ही अर्थाची ग्रहण करण्यात आहे. अर्थात ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मबोधास हेतू आहे असा वाच्यार्थ आहे. ठीक ना. आता याविषयी थोडासा एवढा पॅराग्राफ राहू. शिष्य बोलतो, महाराज एकाच पदाने शक्तिवृत्तीरूप व लक्षणावृत्तीरूप अशा दोन अर्थाचा बोध कसा होईल? शक्तिवृत्तीचा आणि लक्षणावृत्तीचा बोध कसा होईल? होणार नाही असे मला वाटते. कृपा करून याचे तुम्ही समाधान मला सांगा. तेव्हा श्री गुरु काय म्हणतात ऐका. श्री गुरु, अरे या प्राचीन उक्तीचा गंगायाम मीनः घोषौ या वाक्यात विचार आहे. म्हणून ही तुझी शंका श्रद्धायोग्य नाही. कारण गंगायाम मीन घोषौ हे वाक्य लिहिलं, अर्थात या वाक्यात आता गंगा पदाचा जर जेव्हा घोष पदाचे अन्वय केला तेव्हा लक्षार्थ घ्यावा लागला, आणि मीन घेतला तर वाच्यार्थ घ्यावा लागला. या पदाच्या वाच्यार्थाचा मीनाशी आणि लक्षार्थाचा घोषाशी संबंध आहे. म्हणून गंगेच्या प्रवाहात मीन आणि तीरावर घोष आहे असा वाक्यार्थ होतो. म्हणून गंगा या एकाच पदाने शक्यार्थाचा व लक्षार्थाचा बोध होतो. या सूत्राचे अनेक ग्रंथकारांनी अनेक अर्थ लिहिले आहेत. तथापि
ते अनेक अर्थ सूत्राचे भूषणच आहेत, है ना. विचाराप्रमाणेच जिज्ञासेतही विधीचा संभव आहे किंवा नाही याविषयीचा विचार लिहिण्यात ग्रंथवृद्धी होईल म्हणून येथे लिहिला नाही. आता आणखी एक बिंदू आहे, वेदांताचे तात्पर्य, वेद आणि शब्द याविषयी विचार. तो विचार आपण उद्या पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.